कशाचा कटोरी चाट बनवला असेल बरं? श्री स्वामी समर्थ. आता रविवारी मुलं घरी होते, त्याच्यामुळे चाट खाण्यासाठी हट्ट करून बसले, परंतु काहीही तयारी नव्हती. मग काय करू? मग सुचली एक आयडिया. तरी ते ब्रेडचे जे साईड्स काढलेले असतात ते शिल्लक होते आणि ते या आप्पे पॅनमध्ये बसवले. तर ते बसत नव्हते, म्हणून खाली मैदा आणि पाण्याचं मिश्रण थोडं थोडं अर्धा अर्धा चमचा टाकलं आणि त्याच्यावरती हे ब्रेडचे तुकडे बसवून घेतले. वरतून टोमॅटो सॉस टाकला. आता माझ्याकडे सॉस आणि मेयोनेजचे कोन केलेले होते, म्हणून मी ते वापरले. तुम्ही डायरेक्ट चमच्याने टाकले तरी चालेल. आता टोमॅटो सॉसच्या वरती मी ते मेयोनेज टाकलं आणि वरतून उकडलेला बटाटा ठेवला आणि काकडी देखील थोडीशी होती ती कापून ठेवली. चाट बनवत आहोत त्याच्यामुळे म्हटलं चला सगळं चाटचं सामान टाकूयात. थोडंसं किसलेलं गाजर टाकलं आणि प्रेस केलं. ब्रेडचे काट या आप्पे पॅनमध्ये बसत नाही. मग काय करायचं, त्या ब्रेडच्या तुकड्यांवरती थोडंसं पाणी शिंपडायचं, म्हणजे ते थोडेसे ओलसर झाले की मग याच्यावरती बसवायचं आणि तुम्हाला मग काय टाकायचं आहे ते टाकायचं. आता आप्पे पॅन चांगला गरम झाल्यावर मी इथे सुद्धा चांगलं या चाटला दाबून घेतलं, म्हणजे खाली बसतील आणि 1 मिनिटभर वाफ दिली, म्हणजे गाजर काकडी थोडीशी नरम पडेल. आणि बघा 1च मिनिटात हा चाट तयार झालेला आहे. आता वरतून आपल्याला हवं तसं डेकोरेट करायचं. तर मी इथे दही टाकून घेतलं. थंड आणि गोड दही आहे. मस्त गरमागरम चाटवरती थंडगार दही छान लागतं आणि त्याच्यावरती चाट मसाला, लाल मिरची, थोडीशी ब्लॅक पेपर पावडर, कोथिंबीर तुम्हाला काय आवडतं ते टाकायचं. तर बघा बराच वेळेस आपण ब्रेडचे जे साईड्स निघालेले असतात ते टाकून देतो, नाहीतर मग त्याचे ब्रेड क्रम्स करतो. ब्रेड क्रम्स केल्यानंतरसुद्धा त्यांना स्टोअर करून ठेवा. परत आपण मग ते ब्रेड क्रम्सचा यूज देखील पटकन होत नाही. मग काय केलं, म्हटलं चला या ब्रेडच्या साईड्सपासूनच काहीतरी बनवून घेऊयात आणि खरंच खूप टेस्टी चाट बनलेली होती. तर मग याला नाव काय द्यायचं, म्हटलं चला आता याला कटोरी चाट असं नाव देऊयात. तरी ते लाल मिरची, चाट मसाला टाकून घेतलेला आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर आणि शेव टाकणार आहे. तुम्हाला कसं हवं आहे तसं गार्निश करायचं. बघा फक्त 2 मिनिटांमध्येच आपली चाट इथे तयार झालेली आहे. आणि मला तुम्हा सर्वांचे आभार देखील मानायचे आहेत. आता थोड्या दिवसापासून माझ्या चॅनलवरती व्ह्यूज देखील वाढण्यास सुरुवात झालेली आहे आणि लाईक देखील येत आहेत. तर तुम्ही देखील चॅनलला सपोर्ट करत राहा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही देखील हा चाट ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.